यानंतर या ठिकाणी सन्माननीय एक ऐतिहासिक परिवर्तन घडवणारा महामेरू आणि लोकांच्यातून निवडून येणारा तुमचा माझ्या सर्वांच्या कुटुंबातला एक सदस्य नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार सन्माननीय जयदीप भैया या ठिकाणी आपले विचार व्यक्त करतायत। भैयांना विनंती, जेजुरीकरांना वचनबद्ध आणि आश्वस्त करा आणि आपण खऱ्या अर्थाने विकासाचे पायाभरणी ह्या जेजुरीमध्ये आपल्यापासून सुरू करा, हीच विनंती। येळकोट 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 एकच वादा एकच वादा। नमस्कार। आज आपण सर्वजण ऐतिहासिक अशा जेजुरी नगरपालिकेच्या 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीला समोर जात असताना आपल्याला सर्वांना खंबीर अशी साथ देण्यासाठी महाराष्ट्राचा बुलंद आवाज एकच वादा म्हणजे आमचे सर्वांचे लाडके, आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तथा आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा या ठिकाणी उपस्थित आहेत। दादांनी आता मला सांगितलं की पुढं जाण्याची थोडंसं इथं पण वेळ गेलेला आहे। हेलिकॉप्टरनी दादांनी खास या जेजुरीमध्ये येऊन आमचं मनोधैर्य सर्वांचं वाढवलं, त्याबद्दल मी या ठिकाणी दादांचं खूप खूप जेजुरीकरांच्या वतीने आभार मानतो। आपल्या या व्यासपीठावरती सर्वच मंचकावरती जुने व्यासपीठावरती आपल्या जुने वडीलधारी मंडळी आहेत। त्याच्यामध्ये दिलीपदादा बारबाई आहेत, त्याच्यामध्ये मोहनदादा महाजन आहेत, कुंजीर साहेब आहेत, त्या ठिकाणी गणेशजी निकुडे पाटील आहेत, त्या ठिकाणी झेंडे साहेब आहेत, त्या ठिकाणी सुरेश अण्णा गुले, दिगंबरजी दुर्गाडे, जाळेंद्र भाऊ कामठे असे बरेच मान्यवर ठिकाणी आपल्या सर्वांना हक्कानी मदत करायला या ठिकाणी आले। सर्वांचंच मी या ठिकाणी माझ्याबरोबरचे सर्वच मित्रपरिवार जेजुरीकर पत्रकार बंधू आणि मित्रबंधू भगिनींनो, आज आपण सर्वजण 2025च्या निवडणुकीला सामोरं जात असताना या ठिकाणी दोन गोष्टींचा विचार केला पाहिजे की आता आपल्याला बदल घडवायचा का नाही आणि बदल का घडवायचा आहे, त्याचं कारण काय, त्या प्रकारची मीमांसा करायला या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आपल्याला या निवडणुकीचं दोन प्रकारे समीक्षण करावं लागेल। एक की आपण काय करणार आहोत आणि दुसरं की याच्या अगोदर काय झालं, अशी काय परिस्थिती येऊन पडली की जेजुरीकरांनी आज मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तनाचा निर्णय घेतलेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर या 5 वर्षामध्ये 43,50,39,41,000 रुपयाची कामं झाली। त्यापैकी 2 कामं ही नागरी दलित वस्ती योजना आणि दुसरी दलित वस्ती सुधार योजना, या दोन्हीचा खर्च बघितला तर या ठिकाणी तो 16 कोटी रुपये खर्च आहे। आमचा या ठिकाणी बोलायला लागेल की आनंदनगर भाग आणि मातंग वस्ती या ठिकाणी या दोन्ही ठिकाणी हा खर्च आलाय। खराच एवढा खर्च झालाय का? रस्ते अनुदानासाठी या ठिकाणी 3,12,14,839 रुपये। रस्त्याचं काय झालं? आपले रस्ते पावसाळ्यामध्ये निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळं कसे वाहून गेले, या आणि सुवर्ण जयंती नगर उत्थान अभियान याच्यामध्ये कमीत कमी 9 कोटी रुपये खर्च केलेले आहेत। मित्रांनो, हे 5 वर्षाचं अंदाजपत्रक मी आपल्याला सांगतोय। याच्यामध्ये मागच्या सरकारने 43,50,39,41,371 रुपयाची उधळपट्टी केलेली आहे। जेजुरीच्या तिजोरीला रिकामं या ठिकाणी केलेलं आहे। खराच तेवढा विकास झाला का, कुणासाठी तो झाला, याचा देखील मतदारांनी विचार केला पाहिजे आणि परिवर्तन या ठिकाणी करून दाखवलं पाहिजे। पूर्णपणे या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे, हे पुराव्यासहित आम्ही सिद्ध करून दाखवू शकतो। मित्रांनो, या ठिकाणी आपला सर्वात महत्त्वाचा प्रश्न की जो कचरा या ठिकाणी 2 प्रकारचा होतो। एक, भाविक या ठिकाणी येतात, भाविक या ठिकाणी येऊन पत्रावळी असेल, त्या ठिकाणी त्यांचं चिंचेच्या बागेतलं कचरा असेल तो सगळा तयार होतो। त्या पत्रावळ्या आणि बाकीच्या गोष्टी गोळा करणे आणि जेजुरीतला कचरा गोळा करणे ह्याच्यासाठी जर टेंडरिंग केलेलं आहे, 1 वर्षाचं टेंडरिंग केलेलं आहे मित्रांनो, खूप मोठी, याच्यामध्ये 1,53,25,037 रुपये दिले आपण। कशासाठी दिले? रस्ते झाडणे 22 किलोमीटरचे रस्ते, टेंडरिंग आहे 62,11,704 रुपये। नीट ध्यानात घ्या, 1 वर्षासाठी प्रतिदिनी जेजुरीतले रस्ते रोज 22 किलोमीटर झाडायचे। केवढ्यासाठी दिले हे? 62,11,704 रुपये। मुद्दा नंबर 2, अंतर्गत गटारे साफ करणे
44 किलोमीटरची गटार रोज साफ करायची बरं का मित्रांनो. त्याला किती दिले? 36,57,850 रुपये वार्षिक, पण प्रतिदिन गटार साफ करायची. दुसरा, आमच्या भगिनींना ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा वेगळा करायला लावला. त्यासाठी किती पैसे खर्च केलेत? फक्त गोळा करणे आणि फेकून देणे ह्यासाठी 54,55,483. मला सांगा, 1,53,25,037 रुपये तुम्ही कुठल्या वर्षी पेड केलेत माहिती का? ज्या वर्षी करोना होता, ज्या वर्षी घर दारामध्ये लोक स्वतःचा जीव वाचत होते, त्या काळामध्ये या जेजुरी सरकारने याची, दादा माझ्याकडे याची वर्क ऑर्डर देखील आहे, मी वर्क ऑर्डर दाखवते. कुठलाही पुराव्याविना दादा मी या ठिकाणी आपल्या समोर बोलणार नाहीये. आपण मला सक्त वॉर्निंग केली आहे, जयदीप जे बोलशील ते पुराव्याशिवाय बोलू नको. या ठिकाणी मला आणखीन दादा काही गोष्टीचा उहापोह या ठिकाणी करायचा आहे की जेजुरीला पुरस्कार मिळाला. कुठला पुरस्कार मिळाला म्हणले? मला इथं सांगा, ODF++ म्हणजे काय? कोणी सांगू शकतंय? आपल्या जेजुरीला हागणदारी मुक्त पुरस्कार मिळालेला आहे. जी गावातली शौचालय आहेत त्या शौचालयामध्ये महिला आणि पुरुष असे 2 कंपार्टमेंट असतात. त्याच्यामध्ये पुरुष जर त्या ठिकाणी गेला तर तो बाहेर आल्यानंतर त्याच्या हातामध्ये या ठिकाणी बेसिन असणार आहे, हँडवॉश असणार आहे, नॅपकिन असणार आहे, आरसा असणार आहे आणि स्वच्छ पाणी त्या ठिकाणी त्याला मिळणार आहे. हे कुठं सांगतोय मी? सार्वजनिक शौचालयामध्ये बरं का. आणि महिला वर्ग असेल तर महिलेच्या ठिकाणी एक अटेंडन्स महिला देखील तिथं असेल. काय हो, ही खरी परिस्थिती आहे का जेजुरीची? आपल्या ही खरी परिस्थिती आहे का? मग तुम्ही कशाचा पुरस्कार घेताय? आपण जर आता जेजुरीतल्या सार्वजनिक शौचालयामध्ये गेलो तर परिस्थिती अशी आहे की जिथं भाजी मंडई केलेली आहे त्या ठिकाणच्या धालेवडी असेल, कोथळ असेल, तुमचं दवनेमाळा असेल, या ठिकाणची लोक भाजीपाला घेऊन येतात. त्या महिलांना अक्षरशः त्या ठिकाणी त्या बाथरूम मध्ये गेले तर बाहेरून उलट्या करतात. ही परिस्थिती आपल्या जेजुरीची करून ठेवली आहे. आणि लाखो रुपयाचा त्या ठिकाणी यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. अजून त्या ठिकाणी मला काही 2-4 गोष्टी सांगायच्यात, महत्त्वाच्या आहेत. जेजुरीमधलं लाईटचं टेंडर, ज्या स्ट्रीट लाईट आहेत या भरपूर प्रमाणामध्ये स्ट्रीट लाईट या ठिकाणी यांनी लावलेल्या, पण किती लाईट त्या ठिकाणी चालू आहेत जेजुरीमध्ये? हे टेंडर कुणाचं होतं? तर हे टेंडर होतं साई मल्हार. आणि या साई मल्हारचे करता करविता या ठिकाणी कोण आहेत तर आपल्याला तो पुरावा मी या ठिकाणी देत आहे. त्याचं टेंडरिंगचं साधारणतः 1.5 कोटी रुपयाचं टेंडर दिलं गेलेलं आहे. हे साई मल्हार, हे साई मल्हारचं टेंडर माझ्याकडे आहे. आणि या साई मल्हारमध्ये आपण बघितलं तर भाडे करार केलेला आहे, ह्याच्यामध्ये पार्टनरशिप डीड केलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे की सोनावणे रमेश सचिन, दादा अंकुश फडतरे आणि अनिल विष्णू पोकळे ही त्या लोकांची नावं आहेत की जी लोकांनी आतमध्ये साई मल्हारचं टेंडर घेतलेलं आहे. माझ्याकडे दादा एवढे पेपर आहेत, ह्या सगळ्या पेपरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की साई मल्हार टेंडरनी जेजुरीच्या ऑफिसवरती, जेजुरीच्या इमारतीवरती जो सोलर बसवलेला आहे त्याचं काहीतरी कोटी रुपयाचं काम त्या साई मल्हारने घेतलेलं आहे. जेजुरीतल्या लाईटचं काम आहे. 7,000ची लाईट तुम्ही त्या ठिकाणी 42,000 रुपयाला कशी लावू शकला? हा आमचा या ठिकाणी जनतेचा सवाल आहे. हा पैसा तुमच्या घरचा नव्हता, हा पैसा जनतेचा होता. आणि 3-3 वेळा रस्ते या ठिकाणी केलेत. एकच रस्ता 3-3 वेळा जेजुरीतला का तुम्ही केला? हा या ठिकाणी आमचा जनतेचा सवाल आहे. त्या प्रकारचं सोलर पॅनलचं मी या ठिकाणी दादांना पुरावा दिलेला आहे आणि देणार पण आहे. या ठिकाणी घरपट्टी वाढ, घरपट्टीवाडीला आम्ही विरोध केला. जेजुरीकरांनी त्या ठिकाणी साथ दिली, गाव बंद ठेवलं. यांनी ठराव करून पाठवला. बारामती, तुम्हाला सांगतो सासवड, भोर या सगळ्या नगरपालिकांनी, दादांच्या नगरपालिकेने देखील त्या ठिकाणी सांगितलं आमची परिस्थिती नाहीये भरायची. मग तुम्ही का त्या ठिकाणी ठराव करून पाठवला? माझ्या पत्रावरती विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही ठराव करून नंतर पाठवलाय गावाचा आक्रोश बघून की आम्ही घरपट्टीमध्ये 10% सूट देऊ. अरे आपली जेजुरी नगरपालिका ही गरीब नगरपालिका आहे. भावी भक्त या ठिकाणी आले तर आपलं पोट चालतेत. नुसत्या बुलटापा, नुसत्या बुलटापा. मागच्या वेळेस काय सांगितलं शेवटच्या सभेमध्ये की आम्ही जेजुरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, अश्वारूढ पुतळा दादा चौकात बसणार म्हणले होते. अक्षरशः तुम्ही बघा, मी तेव्हा विरोधी पक्ष नेता होतो. ही शेवटची सभा आहे आमची. ह्या शेवटच्या सभेमध्ये त्यांनी काय सांगितलंय की आम्ही विषय नंबर 3 जेजुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा बसणे कामी ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत विचार विनिमय करणे. म्हणजे तुम्हाला 10 वर्ष सुचलं नाही, 5 वर्ष सुचलं नाही तुम्हाला सत्तेमध्ये असताना?
ज्या जनतेची तुम्ही मतं घेतली, आपले युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तुम्ही म्हणला होता अश्वारूढ बनवतो म्हणून, का नाही बनवतो त्याचे हे माझ्याकडे पुरावे आहेत. तुम्हाला शेवटच्या मीटिंग मध्ये सांगावं लागतंय की आम्ही ना हरकाबद्दल विचार विनिमय करू. काय ही परिस्थिती जेजुरीची आहे. 40 प्रकारच्या वेगवेगळ्या परवानग्या त्या ठिकाणी लागतात आणि तुम्ही साधी परवानगी नाही काढू शकला तर पुतळा कधी तुम्ही बसवायचा. या प्रकारचा अनेक प्रकारचा या ठिकाणी या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं, दादा जेजुरीला जर कोण आलं तर निघतानाच घरनं म्हणतं येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. आमच्या जेजुरीमध्ये नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांनी काय प्रताप केलाय तर जेजुरीच्या वेशीवरती लिहिलेलं आहे आय लव्ह यू जेजुरी. अरे हसायला ते सांगताना जेजुरीमध्ये येणार हे काय गोवा नाहीये. जेजुरी म्हणजे काय गोवा नाहीये. जेजुरी हे धर्मस्थळ आहे, महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. 40,000च्या बोर्डासाठी या लोकांनी 6,52,050 रुपये दिले. मला सांगा आय लव्ह यू जेजुरी म्हणतो माणूस का येळकोट येळकोट जय मल्हार म्हणतो. आज यांनी प्रचंड प्रमाणामध्ये जेजुरीमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. एक ना हजारो मुद्दे या ठिकाणी सांगता येईल. आताच आदरणीय दादांनी आल्या जेजुरीत पाऊल ठेवले. मित्रांनो, दादा माझ्या घरी तिथे त्या ठिकाणी औषण आले होते. दादांनी तिथं बसल्या जेजुरीची मी आज जी 10 दिवस झाले ओरडतोय ना की दादा 2008 सालापासून तुम्ही मंजूर केलेली योजना जेजुरी प्राधिकरणाची योजना तुम्ही चालू करा. आदरणीय दादांनी मित्रांनो जेजुरी प्राधिकरणाच्या योजनेला आज मंजुरी देण्यासंदर्भात पहिलं पाऊल उचललेलं आहे. आणि दादांनी आज जेजुरीतून फोन लावलेला आहे मल्हारी मार्तंडाच्या आशीर्वादाने की जयदीप तुझ्या 70 कोटीची कामाची योजना, पाणी म्हणजे सर्वस्व आहे, पाणी म्हणजे जीवन आहे. हे पाणी घराघरात जर कोण पोहोचू शकत असेल तर ते आदरणीय दादा आहेत. आणि आम्हाला भक्कम अशी साथ या ठिकाणी दादांनी दिलेली आहे. सगळ्यात मोठा प्रश्न दादाचा असेल जेजुरीचा तो पाण्याचा, तो आपण सोडवलेला आहे. या ठिकाणी मित्रांनो ह्यांच्या भूल थापांनी ह्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे जेजुरी त्रस्त झालेली आहे. या ठिकाणी तुम्हाला मी सांगतोय तत्कालीन सीओ दादा त्यांचं हँडरायटिंग मधलं या ठिकाणचं प्रेस नोट आहे. या प्रेस नोट मध्ये काय म्हणलेलं आहे, प्रेस नोट मध्ये दादागिरी करतात, हानमार करतात, उलटे पालटे ठराव करून घेतात. हे मी जयदीप बारबाई म्हणत नाहीये, मी विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेलं आहे. आमचा देखील आवाज तिथं दाबण्याचं काम केलेलं आहे. दादा आम्ही तुमच्याकडे आलो होतो ज्या वेळेस जेजुरी नगरपालिकेमध्ये 7-8 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे, माझी बायको मागच्या 250 मतांनी पडलेली आहे. दादा आम्ही घडलेल्या चिन्हावरती उभे होतो. दादांकडे मी गेलो, दादा म्हणले जयदीप तुला सावत्रपणाची भावना जर मिळत असेल, त्या ठिकाणी काँग्रेस सत्ता होती, का तुम्हाला काँग्रेस सोडून बीजेपी मध्ये जायची वेळ आली? तुम्ही जर एवढा विकास केला होता का तुम्ही काँग्रेस सोडली? हा माझा त्या ठिकाणी प्रश्न आहे. दादा तुम्ही 10 कोटी रुपये त्या ठिकाणी सांगितलं होतं जयदीप आम्ही तुम्हाला देऊ आणि जेजुरीचे सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्या ठिकाणी आपण निधी खर्च करू. पण दादांना म्हणलं दादा देऊ नका, नाहीतर 30% द्यायला लागतील. दादा म्हणले हरिओम नंतर बघू. मित्रांनो ह्या गोष्टी अतिशय भयानक, त्यांच्याविषयी बोलायला जास्त वेळ नाही आता आपल्याकडं. आपण काय करणार आहोत ते जेजुरीला सांगितलं पाहिजे. दादांकडनं आपण काय करणार आहोत हे ठणकून सांगितलं पाहिजे. मित्रांनो हद्दवाढ कशासाठी पाहिजे? हद्दवाढ आज जेजुरीची कुचंबना या लोकांनी करून टाकली. जेजुरीला चारी बाजूने या ठिकाणी 1.5 किलोमीटर मध्ये जेजुरी ठेवली आहे दादा आमची. मी तुम्हाला सांगतो दादा 5 किलोमीटर पर्यंत आमची जेजुरी गेली पाहिजे. आणि प्रत्येक नागरिक हा धंद्या पाण्याने नावानी प्रतिष्ठेने बाहेरून कुणी येऊन द्या आम्ही हक्काने लढायला तयार आहे दादा. तुमची फक्त साथ द्या, तुमची साथ द्या दादा. हद्दवाढ करणे MIDC ला दादा जे आदरणीय पवार साहेबांनी 90 साली तुम्ही त्यावेळेस खासदार होता दादा, माझं वय पण नव्हतं, मी त्यावेळेस तुमचा झेंडा घेऊन पळलेलं कार्यकर्ता आहे. ठीक आहे माझे वडील पवार साहेबांबरोबर असतील, पण दादा आज शब्द येतो हा पट्टी आहे ना मरस्तपर्यंत तुम्हाला सोडणार नाही. जवळ जीव आहे माझ्या अंगात दादा. माझ्या वडिलांसमोर शब्द येतो दादा, माझ्या डोळ्यात पाणी आहे दादा. शपथ माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो दादा, ही जेजुरी जवळ माझ्या जीवात जीव आहे दादा तोपर्यंत हा जयदीप दिलीप बारबाई हा माझ्या जेजुरीला फक्त तुम्ही न्याय द्या, मी तुमच्या 100% दादा बरोबर असेल. हे पहा ही हद्दवाढ ही MIDC का पाहिजे आमच्या जेजुरीमध्ये? का तर आमच्या जेजुरीला न्याय मिळाला पाहिजे. 2-2 रुपयासाठी दादा आम्हाला 7व्या ठिकाणी जावं लागतं. दादा माझं ऐकून घ्या दादा प्लीज. दादा तुम्ही जर आता साथ दिली दादा माझ्या वडिलांसारखे माझ्या पाठीशी उभं राहिला तर ही जेजुरी तुम्हाला कधीच विसरणार नाही दादा, कधी विसरलेली पण नाहीये.
रोहिदास कुंभार असतील, गणेश भाऊ निकोडे पाटील असतील, या ठिकाणी रमेश बायास असतील, मोहन दादा असतील, दिलीप दादा सुद्धा मला सांगत होते, जयदीप तू लढ, मी तुझ्या बरोबर आहे आणि तू अजित दादाकडे जा, तुझी पाहिजे ते कामं व्हायची असतील तर एकच माणूस करू शकतो आणि ते म्हणजे आपले दादा. दादा आज डोळ्यात पाणी घालून येऊन मी बोलतोय. आज मी तुमच्या जीवावरती आज जेजुरीमध्ये या माझ्या बरोबरच्या 20 नगरसेवकांना आणि मी स्वतः नगराध्यक्ष पदाला दादा उभा आहे. खंबीरपणे तुम्ही दादा आम्हाला ही ढोसबाजी करतात, आम्हाला दादागिरी करतात. दादा तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहा. हा जेजुरीचा पठ्ठा आहे ना, येळकोट जय मल्हार म्हणून घुसायला तयार आहे दादा. आम्ही तुमच्यासाठी जीव देऊ दादा, तुमच्यासाठी. आम्ही वीर धरणाचा प्रश्न मी मांडून आणला होता, पण 80 कोटीच्या वीर धरणाच्या प्रश्नाच्या संदर्भातलं दादांनी पहिलं पाऊल आपल्या या ठिकाणी उचललेलं आहे. त्याबद्दल आपण दादांचे आभार मानावं तेवढे थोडे आहेत. पर्यटनासाठी दादा मी तुम्हाला बोललो, पर्यटनासाठी आमच्या जेजुरीकरांना मदत करा. आपल्या जेजुरीमध्ये पूर्णपणे या ठिकाणी डोंगर माथ्यावरती जे कडेपठार आहे त्या कडेपठारावरती वयोवृद्ध लोक जाऊ शकत नाहीत. त्या ठिकाणी सुकडेश्वर बोंडलेश्वर, त्या ठिकाणी मोरगाव पार्क, मोरतारा अशा प्रकारच्या ठिकाणी भरपूर ठिकाणं बघण्याची आहेत. जेजुरीमध्ये भाविक भक्त आले तर 1.5 तास थांबतात. आमची विनंती आहे दादा, हे ज्या गोष्टी केल्या तर त्या ठिकाणी कुणावरती अन्याय न होता वयोवृद्ध लोक कडेपठाराला पोहोचू शकतील. दादा या ठिकाणी बायोमाइनचा प्रकल्प, हा घनकचऱ्याचा प्रकल्प, हा खूप कॉस्टली प्रकल्प आहे. हा प्रकल्प या मागच्या सरकारने 2.5 कोटी रुपयाचा गुंडळून टाकला. हे जे फोटो नुसते दाखवले, प्रकल्प अस्तित्वात आला नाही. जेजुरीमध्ये फक्त भ्रष्टाचारच झालेला आहे. माझी तुम्हाला विनंती दादा, तुम्ही साथ द्या. जेजुरीकरांना तुम्ही आम्हाला साथ द्या. घरामधलं मग आम्ही मिळून तुमच्या बरोबर राहू. ही माझी तुम्हाला या ठिकाणी वचन आहे. जयदीप बारबाईचं, जयदीप दिलीप बारबाईचं, आम्ही सर्वजण, गणेश निकोडे पाटील, रोहिदास भाऊ, बायासाहेब, मोहन दादा, ह्यावी तितकी दादा ही 18 पगड जातीचं गाव आहे. आता अख्खं गाव फार कोलाटी समाज असेल, आमचा गुरुकुली वीर घडशी समाज असेल, मुस्लिम बांधव असतील, त्या ठिकाणी आमचं निकोडे पाटील कुटुंब असेल, 14 प्रकारचे कुटुंब या ठिकाणी, 14 प्रकारचे 18 पगड जातीचं गाव हे या ठिकाणी एकत्र आलेले दादा आमच्या पाठीशी काही बोलतोय. तुम्ही साथ द्या. आई शपथ सांगतो, जिंदगीभर माऊली सोडायचं नाही दादांना. एकच वादा. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आम्हाला साथ द्यावी. जयदीप बारबाईची ही शेवटची निवडणूक असेल, आपण मला साथ द्या. पुढचं माझ्याकडे काय होईल ते सांगता येणार नाही, पण ही शेवटची साथ द्या. माझ्या पाठीशी उभं राहा, अजितदादांच्या पाठीशी उभं राहा, दिलीप दादांच्या पाठीशी उभं राहा, गणेश निकोडे पाटील, मी, रोहिदास भाऊ आणि आम्ही सर्व 2 महिन्याने बोलतोय. सर्व जेजुरीला जाती धर्माला